शुभ सकाळ सगळ्यांना। आज दोन मैदान आहेत। एक बांबवडे मैदान वाळवा फाटीवरती आहे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या ठिकाणी। एक आदत एक बैल बकासूर केसरीचं मैदान आहे हे। आणि हे मैदान जे आहे ते 10 सरकार म्हणजे स्वर्गीय पंढरशेठ फडके 10 सरकार यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेतलेलं आहे आदतचं मैदान। या मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहे ते रात्रीच पडलेले आहेत। आणि तसेच आज पुन्हा एकदा दुसरं मैदान आहे, दुधेभावी या ठिकाणी आहे, तालुका फलटण, जिल्हा सातारा या ठिकाणी। हे मैदानसुद्धा एक आदत एक बैल असं आहे। परवा दिवशी तुम्ही बघितलं ओपनचं मैदान होतं, आज आदतचं मैदान आहे। आणि या आदतच्या मैदानामध्ये रात्री पिथरी लाईव्ह या चॅनलवरती सुद्धा लाईव्ह लॉट जे आहेत ते पडलेले आहेत। म्हणजे दोन्ही आज मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते दोन्ही पडलेले आहेत। आणि चर्चा करूया लाईव्ह लॉटमध्ये मी कुठला नंदी कुठे पळणार आहे हे मी बघितलंच नाही आहे, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। परंतु आज दोन मैदान आहेत, दोन्ही मैदानं पिथरी लाईव्ह या चॅनलवरती आपल्याला दिसणार आहेत। तर मग सुरुवात करूया। आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव कुठे दिसेल किंवा कुठल्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल। मित्रांनो, आज बकासूरच्या नावाने मैदान आहे म्हटल्यानंतर आज बकासूर सगळ्यांना लोकांना वाटते की त्या ठिकाणी पळताना दिसू शकेल किंवा नाही। कारण की आज बकासूर पळेल का नाही याच्याबद्दल थोडीशी शंका मनामध्ये येते मित्रांनो। कारण की माझी चर्चासुद्धा झाली खूप लोकांशी की बकासूर आज नक्की पळणार आहे का, कुठल्या गटामध्ये पळेल। कारण की लाईव्ह लॉट जे आहेत ते रात्रीच झालेले आहेत, त्याच्यामुळे काय नक्की खबर। मित्रांनो, माहिती अशी मिळते की जर बकासूर केसरीच्या मैदानामध्ये जर आला तर माहिती मिळते की पळणार नाही आहे त्या ठिकाणी, एक त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून येणार आहे असं माहिती मिळते मित्रांनो। म्हणजे बघा, त्याच्याच नावाने ते मैदान आहे, त्याच्याच नावाच्या मैदानामध्ये तो एखाद्या वेळेस पळू पण शकेल। जर नाही पळाला तर त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून सुद्धा त्या ठिकाणी बकासूर जे आहे तो येऊ शकतो। एक 50-50% चान्स आहेत, पळेल किंवा प्रमुख उपस्थिती। तसेच आज दुधेभावी या ठिकाणी सुद्धा मैदान होते, ते सुद्धा मैदान आदतचं मैदान आहे। आणि त्या मैदानामध्ये सुद्धा बकासूरची चिठ्ठी जी आहे ती निघालेली नाही आहे त्या ठिकाणी सुद्धा, किंवा आणि इकडे सुद्धा निघालेली नाही आहे। त्यामुळे बकासूरच्या चिठ्ठ्या ज्या आहेत ते कुठल्याच मैदानामध्ये रात्री निघालेल्या नाहीत। मग असं वाटतं की बकासूर पळणारच नाही आहे। परंतु जर चोराडे मैदानामध्ये जर बकासूरच्या पैरेकऱ्याच्या नावाने जर चिठ्ठी असेल तर त्या ठिकाणी बकासूर कदाचित पळूसुद्धा शकेल मित्रांनो, असं वाटतंय। कारण की सांगू शकत नाही, दोन मैदान आहेत, दोन्ही मैदानामध्ये बकासूर पळू शकतो असं दोन्ही मैदानामध्ये एका मैदानामध्ये पळू शकणार नाही, प्रमुख उपस्थिती सांगण्यात येतं आहे। आणि एक मैदान आहे त्या ठिकाणी कदाचित धप्पासुद्धा मिळू शकतो असं सुद्धा वाटतं। मनामध्ये थोडीशी शंका विचलित आहेत। परंतु बघूया, जर बकासूर दुधेभावी या ठिकाणी जर पळाला तर आदतचा एक नवीनच चेहरा त्या ठिकाणी असेल। कारण की तुम्हाला माहितीच आहे बकासूर पुणे जिल्ह्यामधील आहे नंदी, मुळशी तालुका सुसगावमधील नंदी आहे। आणि फलटण त्या ठिकाणी जवळच आहे त्या बकासूरला, तिथल्या तिथं। आणि जर आता सांगली म्हटलं की खूप लांबचा प्रवास आहे, बकासूरचा सारखा प्रवास चालू आहे। मला असं वाटतंय की बकासूर आपला कुठे पळू शकेल, एक माझा अंदाज मी तुम्हाला सांगतोय। म्हणजे एक तुम्हाला सांगितलं मी की या दोन्ही मैदानाची चर्चा चालू आहे, इकडे पळू शकतो किंवा इकडे प्रमुख उपस्थिती म्हणून जो आहे तो असू शकतो। परंतु एक माझा अंदाज मी तुम्हाला सांगतो की काय होऊ शकतं। की आता तुम्ही बघितलं दोन मैदान आहेत म्हटल्यानंतर बकासूरला तिकडून ट्रॅव्हलिंग खूप करावं लागणार आहे आणि धप्पासुद्धा असेल कदाचित। तर मला वाटतं की तो बकासूर केसरीच्या मैदानामध्ये पळणार नाही, माझा अंदाज आहे। कारण त्याच्याच नावाचं मैदान आहे आणि त्याच्याच नावाच्या मैदानामध्ये तो पळेल असं नाही वाटत। फेरा होऊ शकतो, उपस्थिती होऊ शकते, दुपारच्या दरम्यान तो येऊ शकतो, एखाद्या वेळेस दुपारी 1-2-3च्या दरम्यान तो त्या ठिकाणी येऊ शकतो असं वाटते मला बकासूर, किंवा 4-5च्या दरम्यान। कारण ज्यावेळेस मैदानाच्या संपण्याच्या वेळ येईल, ज्यावेळेस फायनलच्या टायमिंग सेमीच्या वेळेस तो मैदानामध्ये दाखल होण्याची शक्यता असं मला वाटतंय। तो पळेल का नाही पळेल, पायरा कोण असेल किंवा गट कुठला असेल आता ते मैदानामध्येच कळेल, बघूया। तरी मला वाटतं की बकासूर जर त्या ठिकाणी जर आला तर पळणार नाही, तो प्रमुख उपस्थिती म्हणून असेल बांबवडे मैदानामध्ये, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या ठिकाणी। आणि जर तो चोराडे मैदानामध्ये जर आला तर त्या ठिकाणी पळताना दिसणार आपल्याला मित्रांनो। बघूया
एक सगळ्यांनी तयार राहा. अपडेट मी लवकरच देईन, कुठं ना कुठं तरी, कुठं पळणार आहे काय पळणार. फक्त तुम्हाला मी अपडेट यासाठी दिली की नक्की तो कुठे पळू शकतो किंवा तो प्रमुख उपस्थित असू शकतो. काय होईल नक्की, मैदानं 2 आहेत, बघूया काय होतं.